नमस्कार. तर आजच्याला पुरतीराजन मी मेंढराकडे आहे. तर भरपूर आम्हाला मेंढ्याला आज काकडी पण चारायला भेटली आणि ते पण कालच्याला गावाला गेले तर पोर आणायला पोरांना बरेच दिवस झालं सुट्ट्या लागल्यात पण जायलाच भेटत नव्हतं आणायला. त्याच्यामुळं मग आता हे आम्हाला माहिती होतं चारायला मेंढराला भेटन म्हणून मग ते कालच गेलं आणि मग आज इकडं आम्ही मेंढर घेऊन आल्याच्या नंतर त्या दादांनी आम्हाला दिलं मेंढराला चारायला वावर. तर त्यांचं आता घरी जायचा टायमिंग आलाय म्हणजे आवरावरी चालली घरी निघाल्यात गावा त्यांच्या सगळं आपलं हे जमा करून. पुरतीराज दमलं बा चालली काय आवरावरी. हा ना हा हे पडवळ ना. हा ते भरपूर लांब होत या युक्त किती मोठा झालाय ना आतमध्ये बियाला ठेवलाय का. बाबा बाबा अरे थांबतो नको याद बाबा किती मोठा आहे बघू दे जाऊन. तिथं तरी एक बियाला ठेवलाय त्यांनी लयच मोठा झालाय. जाळा लावलाय माग सर गुच्चीन जाळ्यात खाली पार बराच लांबलाय. बियाणं तुम्ही घरची घरी तयार करता का. नाही काकडीचा नाही. काकडीचा नाही ना. काकडीचा विकत आणायला हा का. आणि परवलीचा घरीच होता. पडवळीचा ना. मग ती किती लय उंच केवढी किती फूट झाली असं आता. 7 फुटाचा 7-8 फुटाचा 7-8 फूट म्हणल्यावर काय बारीक आहे का. खाली तो किती 2 खाली आहे. हा आहे जिमनीत. आणि मांडू 6 फूट आहे. हा ना 7-8 फुटाचा. हा मांडव 6 फूट म्हणल्यावर ती 7-8 खाली लोंबली परत 2-3 येत पसारली अशी. जागा आहे ना. ताक खाता का दादा तुम्ही ताक. नाही आम्ही नाही खात. हा का नाही होता आमच्याकडं. बारकीला दिला मगाशी एक दूध तांब्यावर ती बोलली दूध प्यायचंय ना. ह्याला बनवाय बी बरेच दिवस गेला असेल ना. मोडा 1 दिवसात होते पण ते बनवाय जास्त दिवस जाते ते. हा ना मग काय ते सगळंच लागतंय ना करायला. बारकी कुठे गेली. पेली का दूध ती. बाबा तापून दिला का. तसाच पेली ना. आवडतोय तिला मग जरासं पाणी टाकलं. हा नाही पण चांगला असतंय कच्चा दूध प्यायला तर लय भारी. हा का आम्ही पण लहानपणी प्यायचो कच्चा. अडकला बाळा तुला प्यायचा का कच्चा दूध. अरे एक गल्लास मार तो त्या दादांची पोरगी एक पिली कच्चा दिलेला आता. होय बाबू पे ना पुरतीराज. मग शिरीला पितो का शिरीला. किती वर्षाची आहे ग बाई. आ वर्ष नाही झालं का. नाव काय तिचा. हा चिनू का. ती बुकती आमच्या वाघू बुकती ती. पुरी कुठे गेल्या. हा का जामच बुकती ती. गप गप बाय ग मेंढरा घाबरली तिला. ए बाळा कुठे तू वाघू. नाही काय करायचे राहू दे राहू दे. घ्यायची का आपल्याला बाबा या चिवला. जाम बघ ती मेंढरा पळाल्या त्याला भिवून. मेंढराची पोट भरली त्याच्यामुळे मेंढर बी चरानात. हिकून आणले की तिकडे जाऊन उभ्या राहते तिकून आणले की इकडे येऊन उभ्या राहते. पण असं वाटतंय की समजा या काकड्याची म्हणजे आखी वावराने फळ पडल्या त्यानेच फुगल्या.
भरपूरच काकड्या पडल्या तर पण मेंढरांनी पहिल्यांदा नुसत्या काकड्याच खाल्या तरी पण राहिल्या तर अजून वावरांनी तशाच चालवल्या का पुरी शकुनाच्या नाती का ह्या पण नाही ते औषधाची आहे हा का बहिणीची पोर मूर्ची का होय आणि ह्या दोन जावळ्या का या जावळ्या दोन होय किती वर्षाच्या झाल्या या आता 2.5 वर्षाच्या अडीच ना आता गणपती बसला का 3 वर्ष गरम होतंय म्हणून अंगात ठेवीनात का कपडे गरम होत होय ग बाई नाव काय त्यांची ठेवली आई तिचं नाव आरोही हा तिचं आरवी होय बाबा एक आरोही आहे एक आरवी आहे हा का मला तुला खायच्यात बाई जांबा खाली पडलं की ती मातीने भरतय ना जोरात पडतय ना वरनं बारक्या तू चालत नाही का शिकला का काहीच नाही का लहानपणी गेलता का नव्हता कितवीला 8वी ना 5वी का ह्याला शाळेत का नाही ठेवला राहत नाही का 5वी शिकला का आता मस्त अशा मेंढर चरून जिकडं तिकडच उभी राहिल्यात तर ह्या ताई म्हणल्या जरा चहाला दूध पाहिजे कसं काय लागतो या दुधाचा चहा बकरीच्या चांगला लागतो ना त्यांना एक शेळ्याच्या मिठ्याच्या दुधाची आवड आहे तर त्या ताई म्हणल्या द्या चहाला तर दिला एक तांब्या भरून मगाशी 2 ताईंना दिला चांगला लागतो ना तर त्यांनी म्हणजे आवडीने मागितलं दूध आता चहा बनवा मस्त आणि तुम्ही पिऊन बघा कसा काय लागतंय ते हा आता तुम्ही बी जाणार तुमच्या गावी लय लांब आलाय तुम्ही बी ना रानसई म्हणजे आम्हाला नाही माहिती गाव ताई आम्ही नाही कधी त्या गावाला आलो आमच्या सोबत गावाला का काय जात आम्हाला आता आमच्या गावाकडे निघलं तर 1 महिना लागेल आम्हाला जास्त वर आमचा लय लांब गाव पावसा पाण्याची उलटी आमची लय दईन तुम्ही जवळ पण तुमचा पण कष्ट आमच्या सारखाच आहे बर जसं आम्ही उन्हात दिवसभर काम करतो तसं तुम्ही बी दिवसभर ना आता सगळा इथला आवरून जायचा गावाकडं मग काय हे असं हे दादा पण सकाळ धरणं गोळा करतात ना जिटा पुरीला हसा येते वाटतं तुमची का शाळेत जात असते कितवीला आहे 9वीला का पाणी बरंच जवळ आहे तुम्हाला इथं तिथं ते एका ताईने तिकडे ढवरा केला होता ढवरा तिथनं बी आणत होता का तुम्ही हा का हा आता आटला ना त्यो पाणीच नाही राहिला तिथं हा ते दूध तो अंडवून लागतंय ना जाम आय बरे आहे ना बरे ताक भेटला का तुम्हाला आता पण आहे बिराडाव तुम्हाला लय आवडतो ना आता हळूहळू बिराडा का निघायचंय आम्हाला मी त्यांचा फोन आला होता तर म्हणलं खपुलीत आले तर आता बिराडाव जास्त वर आम्हाला येते ना तवर 1 तास लागन म्हणलं यायला वाड्यात अगं बाया कोण पोर आली काय रे बाळा बरं आहे ना तुला लावले ताक घेऊन पुरतीराजने जाते आईला देऊन दुसरी पोरं आता ती आल्याच्या नंतर मेंढराच्या मोर आलं जरा मामा ती गेलं मेंढराकडं आणि मी आली मोर चूल पेटवून भात करून घेतला आणि मामा म्हणला आपण गावठी कोंबडीचं कालवण बनवू तर चालली आता माझी तयारी आता तेल चांगलं गरम झालंय एक खडा मसाले ते टाकून घेते सगळं खडा मसाला तळलं की कांदा टाकून घेते
आता कांदा चांगला तळला, ते आलं लसूण आणि त्याच्यात एक चिमूटभर हिंगे ते टाकून घेते त्यात. हळद टाकून घेते त्यात आणि मीठ पण आहे. आता चांगलं हळद थोडी तळून दिली. आता हे मटण टाकून घेते त्याच्यात. आता मिक्स करून 1 मिनिट भर असं झाकण ठेवून घेणार आहे. मटण टाकल्याच्या नंतर 1 मिनिट भर झाकण ठेवून घेतलं होतं. कोथिंबीर टाकून घेते त्याच्यात. आता परत झाकण ठेवून वर पाणी ओतून घेणार आहे. काय चाललंय बानाई? चाललंय आता कालवण होय, घातलंय शिजायला. मोर आल्या. चिया पाणी झालं, खाली उतरलो होतं आता चिया करायला. तर परत वर ठेवून घेतलं. आता हळदी मिठाचं पोरांना काढून घेते. पोरं आलते गावावर शिजलंय. आता सुट्टीला इकडं कोकणामध्ये. तर बानाई म्हणली त्यांना जेवण बनवते मस्त बघा, अगदी गावठात चिकन आहे. तुम्ही येरवाळे आलं बरं आज. हा, येरवाळे कवाच निघलो होतं सकाळी तुम्ही? लवकर निघलो होतो. सागर, कोण कोण आले आपल्या वाड्याला? एवढीच ना? आणि मग अक्का ना आपला संग्राम भाऊ दीदीच्या वाड्याला. आता हळदी मिठाचं घेतलं काढून. पोरं बिरं खात्यात जा. त्यावरती जरा पोरं म्हणजे हुशाराच इकडे आणले आम्ही, कारण गावाकडे जायला भेटतच नव्हता. हा ना, सुट्ट्या लागल्या होत्या लवकर, पण आता टाइम पण नव्हता. हा ना, तारमळ होती. आता हे मटण आहे ना शिजलेलं, भांड्यात एका काढून घेणार आहे साईडला जरा. आता हे असंच परत चुली भांड ठेवून घेणार आहे. आता तेल चांगलं गरम झाले, मसाला टाकून घेते. धनगरी मसाला घेतला टाकून. आता हे आपला खडा मसाला आहे, म्हणजे गोडा मसाला आहे म्हणायचं. मसाला परतला. आता वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेते. वाटण बी पहिल्यांदा भाजून घेतलं आणि मग शिजाय घातल्याच्या नंतर वाटून घेतलं. आता थोडासा याच्यातला हळदी मिठाचा रसा टाकणार आहे मी त्यात, म्हणजे आपला मसाला जळायचा नाही. जरा मसाला एकदा वाटणारा लागला मग चांगला मसाला शिजन त्याच्यात वाटणार. पहिलं बिराजी, किसन, बायडा ही पण उन्हाळा सुट्टीला यायची. पण ह्या वर्षी जरा पोरं आपण उशिराच आणले इकडं, कारण तिकडे जायला भेटलंच नाही. हा ना, आता सगळं मटण याच्यात टाकून घेतलं मी.
पोरं जास्तीत जास्त म्हणजे मामाच्या गावी जातात नाही गरबा नाही हा हा मग पण पोरं आपल्याकडे नसतातच नाही का नसतं. त्यामुळं मग सुट्टीला पोरं आमच्याकडे इकडे येतात. हा आता मटण चांगलं त्या मसाल्यात परतून घेते. पोरं गावाकडे तिकडे असल्या व्हिडिओ बघतात बा नाही आज हे बनवलं उद्या ते बनवलं त्यामुळं बा नाही आल्या आल्या जागते त्यांना मस्त बाकी गावठी कोंबड्याच्या मटणाची मामा बी म्हणलं आज बनवू आपण. तयारी केली. मामा म्हणलं बनवू हा गावठी कोंबड्याचं मटण. आता आहे ना ह्यो रसा ओतून घेणार आहे. चांगलं परतून घेतलं त्याच्यात मटण बी. आता तुम्ही आहे ना दूध काढून या तवर ह्याला बाय उकळी आली की खाली उतारते मी ना भाकरीला तर बाना तुझी पण तारांबळ झाली असेल ना रे मेंढराकडं. लय झाले मग काय मामानला ठेवलं बिराडा पुरतीराजन मी गेलो पृथ्वीराज मेंढराकडं. दादाने अगोदर एक दिवस म्हणजे आणला होता त्यामुळे बाणाला मदत झाली ना हा मग पृथ्वीराजची. हा पोरं बी बुक केल्या तेव्हा म्हणलं पहिलं आता पोरांना जेवण वाढून घ्यावा तुम्ही बी बसा आता. उरकले ना भाकरी हा उरकले तर मस्त बाकी बाणाने आता चुलीवरच्या भाकरी बाजरीच्या केल्या त्या संग गावठी कोंबड्याचं मटण. सागराकडे लय उत्साह आला असेल आज नाही का. हा मग पोरं आल्यामुळं बाणाला एकटीला पण कामाचा जरा लोड येतोय. भाकरी करायचं कालवण करायचं सरपण आणायचं चालेल आता काय काम. गोडी बांधायची पाणी आणायचं. भाकर तर चांगलीच कडक झाली. जाण्याकडं हो. इकडं आता पोरांची पंगत पण बसली. आहे. मग सागर आज काय आहे हा आज हो. बिर्याणी भात बनवायला सांगितलं. अरे आता तू मग बिर्याणी भात बनवला होता पण आताच पाहिजे का तुला कसं काय वाटतं आज पोरं आलते दादा. जेवायचा राहतो. आज पोरं आलते वेळेस बरं वाटतंय. बरं वाटतं ना तुम्हाला. गोडमुड चालू आहे त्यांच्या. पोरं म्हणजे आपल्याला आता बरेच दिवस नव्हती ना. हा एक तेवढा पृथ्वीराज परत आता आलाय बाबा आधी आणि आता सागर तर इथंच होता. हा मामाला कडक पाहिजे का ठीक आहे मामाला देते. मस्त मांड्या घालून बसा पोरांना शिजत. हा अगदी जोरात कोरड्याच्या तरी आली. पोरांचं मिटावते आल्या. पुरतीराज बस दादूच्याकडे म्हणजे शिजव मस्त वाटत. अंधारा मामा बाबा बस सागा सर तू इकडे व्हायचं बसून ये बसून ये. कसं काय कालवण झाले पोरांना होय सागर मस्त आहे ना. दीपक तू कांदा घेतला. पोरांचं चुरायचं चाललंय बाळा. रसा देऊ का दामा 2 मिनिट मग चालू ना तर देते रसा. हा देते. सागर तुला काय पाहिजे. बिर्याणी त्याला बिर्याणी द्या. बिर्याणी तुला मटण घे चल. बस बस त्याचं ताट भरला रशाने बस. बाणा मस्तच कालवण बनवलं बरं का. सांग झाले ना भारी बनवली. जरा गडबडीतच झाले पण काय गडबड थोडीशी झालीच होती. होय पोरांनो कस काय कालवण लागतंय.